किचनची वस्तू कशी क्लीन करायची, जे आपण रोज जेवण बनवताना ते रोज आपण यूज करतो, चटणी बनवायला, वाटण बनवायला, ग्रेव्ही बनवायला, त्याच्यामुळे सारखं यूज करतो म्हणून ते खूप घाण होतं. मग ते कसं क्लीन करायचं ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. दाखवते तुम्हाला मी मिक्सर कसं क्लीन करायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता मिक्सर किती घाण आहे. आता मी तुम्हाला दाखवते काय काय इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्ही हे मिक्सर साफ करू शकता. चला मग सुरू करूया. चला मग स्टार्ट करूया. फर्स्ट स्टेप आपण काय करणार, या गॅप्स मध्ये सगळीकडे सेलोटेप लावून घ्यायची. त्याच्याने पाणी मोटरमध्ये जाणार नाही आणि शॉक नाही लागणार. आणि हा गॅप कशाला दिला असतो, हातली घाण काढायला. इकडे सगळीकडे सेलोटेप लावून मग मी तुम्हाला एक सोल्युशन बनवून दाखवणार, त्याच्याने आपण मिक्सर साफ करून घेणार. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या गॅप्सला सेलोटेप लावून घ्यायचं. सेलोटेप लावून घेतली. या बटन्सला पण लावायची, या बटनला ऑन ऑफच्या, म्हणजे पाणी जाऊ नये. हे बघा, अशा प्रकारे सेलोटेप लावून घ्यायची सगळीकडे. चला मग आता सोल्युशन बनवून दाखवणार आहे. थोडंसं पाणी घेतलंय, त्यात खायचा सोडा थोडा टाकायचा. विनेगर टाकायचं, प्लेन विनेगर टाकायचं. आणि थोडंसं लिक्विड साबण टाकायचं. असं सोल्युशन बनवून घ्यायचं. पाणी, त्यात खायचा सोडा, विनेगर, प्लेन विनेगर आणि लिक्विड डिशवॉश, हँडवॉश काय पण टाकू शकतो. असं लिक्विड बनवून घ्यायचं पहिलं. आणि हे बघू शकता, इकडून सगळी घाण येते. त्या मिक्सरला, तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही बघू शकता, असं सगळ्या मिक्सरला पाणी टाकून घ्यायचं आणि असं पुसून घ्यायचं. स्वच्छ सॉफ्ट कपड्याने पुसायचं, म्हणजे ते छान साफ होतं. आता मी हे सेलोटेप काढते आणि बटन पण व्यवस्थित पुसून घेते. बटनमध्येच घाण हात लागून लागून बघू शकता किती स्वच्छ निघाले. आता हे आतलं असं कपडा टाकायचा आणि ब्रशने असं फिरवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, सगळी घाण निघाली आहे. आता मी घेते साफ करून आणि तुम्हाला परत दाखवते. तुम्ही बघू शकता हे एकदम स्वच्छ साफ झाले. आता हे सेलोटेप लावलेली होती ना, ती सगळी काढून घ्यायची. आणि हे जे गॅप्स आहे ना, हे जे गॅप्स आहे ते इयरबडने साफ करून घ्यायचं. असं हे बघा, इयरबडने साफ करून घ्यायचं जेवढं जमेल तेवढं. आणि आता वायर पण पुसून घेते.
आता हे बघू शकता किती स्वच्छ क्लीन झाले. पाहिजे तर तुम्ही साध्या पाणीने एकदा पुसून घेऊ शकता, म्हणजे ती घाण सगळी स्वच्छ निघून जाईल. बघू शकता किती साफ आणि स्वच्छ झाले. मला मग आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.